सज्ज असेल, षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी सज्ज असेल. ओके, 10 खेळाडू आहेत, आपण पाहू शकतात. अगदी क्षेत्ररक्षण करणारी टीम. चला, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. मॅच क्रमांक 3 आजच्या दिवस रजनी मधला हा तिसरा मॅच आपण पाहत आहेत. शिवनेरी चषक 2026 मॅच लावतोय सुरुवात. जितू गावड आपण पाहत आहेत. एका बाजूने दुसऱ्या बाजूने पवन ही जोडी. चला तर मॅच लावतोय सुरुवात. मॅच क्रमांक 3 आजच्या रजनी मधला पहिला मॅच मध्ये अगदी सरावली संघाने जबरदस्त कामगिरी केली. जनमान वाडीव संघाला पराभवाच्या छायेकडे जावं लागलं. तर मागच्या मॅच मध्ये हरवादेवी कोरे संघ अगदी लो स्कोर पाहायला मिळाला आणि त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा संघाने जबरदस्त कामगिरी केली. किरणजी कारभारी साहेबांचा संघ जरूर पाहायला मिळाला. अगदी इन्फॉर्म संघ आपण पाहतायत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. पहिला बॉल अगदी फुल टॉस बॉल उडवण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. जितू गावडला मात्र परतावं लागेल. पहिल्या बॉलवर विकेट गॉन. पहिल्या बॉलवर अगदी आपण पाहतायत विकेटचं पतन झालंय. जितूला मात्र परतावं लागलंय. सुरुवात खराब पाहायला मिळाली. अगदी मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतायत. हताश, हतबल, निराश मनाने जितू दादाला मात्र परतावं लागलंय. पहिल्या बॉलवर विकेट्स. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. रिप्ले आपण पाहू शकतात. फुल टॉस बॉल होता, त्याला उडवण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक अगदी लॉंगॉन परिक्षेत्रामध्ये होते आणि सुंदर झेल परिपूर्ण केला गेला. कौतुकने अप्रतिम झेल टिपलाय आणि पहिला फलंदाज अगदी बाद झालाय. सिद्धू आलाय नवीन फलंदाज. इथून पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल, भागीदारी रचावी लागेल. कारण मागच्या मॅचचा विचार केला तर फक्त 31 धावा या स्कोर कार्डवर होत्या आणि पहिल्या मॅच मध्ये अगदी उच्चांक जायला होता. 70 क्रॉस केली होती. एकंदरीत आपण पाहिलं होतं पहिल्या मॅच मध्ये. तर मागच्या मॅचचा विचार केला तर अगदी 31 धावा स्कोर कार्डवर. इथून या मॅच मध्ये किती धावा होतील? पहिल्या बॉलवर विकेट्स पाहायला मिळालाय. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. सिद्धू नव्याने दाखल झालाय फलंदाज. हो, चांगला चेंडू पाहायला मिळालाय निर्धावच्या स्वरूपात. अमर शेलार अगदी चांगला बेस्ट गोलंदाज आपण पाहतायत. मार्कवर अचूक लाईन, त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. 2 बॉलची समाप्ती. स्कोर कार्डवर एकही धाव नाहीये आणि 1 विकेटचं पतन झालंय. गोलंदाज पुढील बॉल. धावफलका धाबात अजून श्रीगणेश झाला नाहीये. 1 विकेटचं पतन. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. विकेट क्रमांक 2. अगदी डीसीसी डोंगरी संघ बॅकफुटला जाताना 2 धक्के लागल्यात. 0 या धावसंख्येवर अडचणीत टीम आपल्याला पाहायला मिळालंय. डीसीसी डोंगरी संघ एकही फलंदाज तग धरून राहत नाहीये. सिंगल डबलला विसरलोय आणि त्याच भुगतान पाहायला मिळालंय. 2 गडी बाद. धावसंख्या 0. सिद्धूने चांगला प्रयत्न केला होता अबाई सफर करण्याचा, परंतु अगदी बॅटच्या वरच्या भागाला चेंडू आढळला गेला आणि सुंदर झेल अमरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 विकेट्स परिपूर्ण केल्या गेल्या आतापर्यंत. चांगली लाईन, त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळालंय. कौतुक करावं लागेल ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते. नव्याने फलंदाज स्वप्नील मामा, ज्याला मामा नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली, स्वप्नील पाटील नव्याने फलंदाज दाखल झालाय. इथून ही जोडी खूप महत्वाची असेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. क्रिकेटच्या बेसिकला बेसून चालला नाहीये. सिंगल डबलने पुढे जावं लागेल. स्वप्नील पाटील नव्याने दाखल झाले फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावर एकही धाव नाहीये. 2 विकेटचं पतन झालंय. शिवनेरी चषक 2026 थरार आपण पाहतायत. अगदी पहिला दिवस या स्पर्धेचा, पहिली रजनी.
हलक्या त्याने डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. हो हो, डायरेक्ट हिट केलं गेलंय. पण तो सेफ पाहाला माला फलंदाज चांगला प्रयत्न केला होता. 2 धावा अंकित केल्या गेल्या. दुहेरीने श्री गणेशा होतोय. डीसीसी डोंगरी या संघाचा एकत्रित थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय आणि परीक्षण निरीक्षण पुनश्च एकदा केले जाईल पंचांच्या माध्यमातून. चला आपण परीक्षण निरीक्षण करणार आहोत. डायरेक्ट हिट केला होता एकंदरीत आपण पाहतायत. डिपिनच्या माध्यमातून आपण अगदी परीक्षण निरीक्षण केलं जात आहे. परीक्षण निरीक्षण अगदी केलं जात आहे कारण कुठल्याही संघाला याचा फटका होणार नाहीये. अगदी पंचांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत थोडस भय घेतला जातोय पण कुणाचं नुकसान होणार नाहीये याची अगदी जबाबदारी आपण पाहू शकतायत. मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतायत अगदी बॅट स्लाइड करताना फलंदाज पाहायला मिळाला. परीक्षण निरीक्षण अगदी केलं जाते बारकाईनं. चला बॅटर सेफ असेल नॉट आउट आपण पाहू शकतायत आणि 2 धाबा कंप्लीट झाल्यात. धावफलकावर धावा आहेत 2 धक्के लागल्यात. सुंदर परीक्षण निरीक्षण आपण पाहू शकतात अगदी मुख्य स्क्रीनवर दाखवलं जातंय ज्याप्रमाणे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. सागर दुमाडा आपण पाहू शकता डायरेक्ट नेम जरूर पाहायला मिळाला परंतु बॅट स्लाइड केलं त्याच कारणास्तव अगदी क्रीज मध्ये सेव्ह होते पवन आणि धाव फलका धावा 2. 4 बॉलच्या समाप्त एकेर गोलंदाज पुढील बॉल अमर शेलार. पुन्हा एकदा जबरदस्त कबर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. अगदी सुंदर नेत्रदीपक फटका स्वप्नील पाटील मामाच्या बॅटमधून येतो हा चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. बॅकफुटला गेला आणि पंच केला गेलाय स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय चौकारांकरिता. स्वप्नीलच्या बॅटमध्ये ना पहिला चौकार धावफलका दाबाय 6. 5 बॉलच्या अगदी समाप्त एकेर पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. अमर शेलार गोलंदाजी मार्कवर शेवटचा बॉल समोर स्वप्नील पाटील समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफचा क्षेत्ररक्षक होता तिथे एकदा मयल पहिल्या षटकाची समाप्त झाली. स्कोर कडे धावा प्रथम बॅटिंग करताना डीसीसी डोंगरी संघ 7 धावा 2 गडी बाद.
सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. पहिल्या षटकाची समाप्ती आणि स्कोर कार्ड दाब आहे 7. 2 धक्के जरूर पाहायला मिळाले. त्यानंतर स्वप्नील पाटीलने मात्र संघाला सावरण्याचं काम केलं. ही पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. गोलंदाज मार्कवर येते गोलंदाज संकेत. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी संकेत सज्ज होतोय. धावफलक दाब आहे 7. 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना डीसीसी डोंगरी संघ आपण पाहत आहेत. पहिले 2 धक्के अगदी स्वस्तामध्ये बाद झाले. जितू गावड पहिल्या बॉलवर, तदनंतर सिद्धूलाही मात्र स्वस्तामध्ये बाद केला होता. त्यानंतर जबाबदारी घेतली गेली. स्वप्नील पाटील अर्थातच मामा नामाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. संकेत गोलंदाज मार्कवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. धावफलक दाब आहे 7. 2 गडी बाद. गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाज मार्कवर पहिला चेंडू. पहिला बॉल अगदी पाहायला मिळाला. बिग वन चेंडू डॉट बॉलने सुरुवात होतोय. अगदी चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळालंय. बेगाबर स्वाद होताना संकेत एक युवा गोलंदाज आपण पाहत आहेत. निर्धावच्या स्वरूपात चांगली सुरुवात पाहायला मिळाले. डॉट बॉल येतोय. धावफलक दाब आहे 7. पहिल्या षटकाच्या अगदी समाप्तीला षटक क्रमांक 2 ला सुरुवात झालंय. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न स्वप्नील पाटील मामाच्या बॅट मध्ये येतोय. दर्जेदार षटकार. शिवनेरी चषक षटकार 6. पाहायला मिळाला. वेट केलं होतं, वॉच केलं होतं आणि चेंडूला अगदी भिरकावून दिलं लोकांच्या डोक्यावरनं. दर्जेदार षटकार पाहायला मिळालाय. धावफलक दाबा 13. 13 धावा. 13 धावा धावफलकावर या एकट्या स्वप्नील पाटीलच्या नावावर या 13 धावा पाहायला मिळाल्यात. धावफलक दाबा 13. लॉस ऑफ 2 विकेट. पुढील बॉल. पुन्हा एकदा अगदी आमच्या मुख्य व्यासपीठावर अभिवादन करण्यासाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार 6. दी वायडिश लॉंगमच्या डोक्यावरनं मुख्य व्यासपीठाला सलामी देताना हा षटकार पाहायला मिळालाय. धावफलक दाबात 19 धावा. 2 गडी बाद. अगदी लयबद्ध बॅटिंग पाहायला मिळालंय. स्वप्नील पाटील आपण पाहतात. अर्थातच मामाच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या धावफलकावर आहे 19. काहीतरी कान मंत्र जरूर दिला जातोय. कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल संकेत. पहिला बॉल जरी डॉट आला त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाल्यात. 19 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 आपण पाहतायत. 3 बॉलची समाप्ती झालंय. संकेत पुढील बॉल. हो 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 अगदी अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. यावेळेस अगदी डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा आधीच मनसुबा वर्तवला होता स्वप्नील पाटीलने. चेंडूपैचा संपर्क झाला नाहीये. विकेट किपरच्या हातखंडामध्ये चेंडू जाऊन विसावला गेलाय. अप्रतिम चेंडू. डॉट बॉल येतोय. क्लिअर टेलिकास्ट आपण पाहू शकतात आमच्या मुख्य स्क्रीनवर. धावफलक दाबात 19. 2 गडी गारद झाल्यात. पुढील बॉल. हलक्यात बॅटचं स्लाइड केली गेलं. सिंगल मैल तिथे क्षेत्ररक्षक होते. एक सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड संपवला 20 या अंकावर. 20 रन. लॉस ऑफ 2 विकेट. प्रथम बॅटिंग करताना डीसीसी डोंगरी संघ आपण पाहत आहेत. सुरुवात थोड्याशा धीम्या गतीने झाली. पहिले 2 धक्के अगदी 0 या धावसंख्येवर. नंतर संघाला सावरण्याचं काम स्वप्नीलने केलं गेलंय. पवनलाही चांगली बॅटिंग करावे लागेल. धावफलक दाबात 20. 2 गडी बाद. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 2. खोलवर डप्पाचा चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा मनसुबा. चांगला क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये. 2 षटकाची समाप्ती 10च्या सरासरीने. प्रथम बॅटिंग करताना डीसीसी डोंगरी संघ आपण पाहत आहेत. 20 धावा. 2 गडी बाद. जशी स्पर्धा पुढे जाईल तसं प्रेक्षक वर्ग अलोट गर्दीने पाहायला मिळेल.
आमच्या महिला भगिनी अगदी मंद मंद पावलाने आमच्या मुख्य व्यासपीठाकडे प्रस्थान करताना त्यांचंही हार्दिक स्वागत असेल. शिवनेरी चषक 2026. चला, पाण्याची व्यवस्था मैदानच्या आतमध्ये करायची आहे. चला, आपल्या डगआउट मध्ये पाण्याची व्यवस्था आपण करायची आहे. महिला भगिनी उपस्थित होत आहेत. वेलकम, त्यांचं हार्दिक स्वागत असेल. खूप चांगलं सहकार्य सातत्यानं त्यांचं या स्पर्धेसाठी असते, आपण पाहत आहेत. सुरेश महिला मंडळ इथे उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. हे बघा, आमचे प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकतात, अगदी या मॅचचा आनंद घेत आहेत. हे प्रेक्षक वर्ग, प्रेक्षकांना काय पाहिजे असतं तर मनोरंजन, एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. थोडस कुलिंग जरी असलं तर आणखीन मजा येते, आणि शौकार षटकार जर असला तर त्यापेक्षा आणखीन मजा. धाव फलकर आपण धावा पाहतात. 20 दोन षटकाची समाप्ती आलंय. 20 रन, 20 धावा धाव फलकावर. 2 षटकाची समाप्ती. सागर दुमाडा कलोनी मार्क बर सज्ज होतोय. 20 रन, 20 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होतोय. पहिला बॉल अगदी डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथून जर झैल घेतला असता तर अगदी पछतावा झाला असता तो स्वप्नील पाटीलला, कारण अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. एकदा मैल एक सिंगलने स्कोर कार्ड जमलं 21 या अंकावर. 21, 21 धावा. सागर 21 धावा फक्त स्वप्नीलच्या नावावर या धावा पाहायला मिळालाय. हो, वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. पवन नाही, चांगली फॅटिंग करावी लागेल, कारण एकटा स्वप्नील पाटील सध्या मैदानच्या आतमध्ये लढतोय. आणि धाव फलका धावात 21. ज्या सर्व धावा आपण पाहतात स्वप्नील पाटीलच्या नावावर राहिल्या गेल्यात. 21, 21 धावा धाव फलकावर. यश किणी आमच्या सोबत जोडले जात आहेत अगदी स्कोररच्या भूमिकेमध्ये. आमचे मुख्य स्कोरर शेखरजी केनी सध्या भोजनाचा आस्वाद घेत आहेत. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, पुनश्च एकदा थोडासा संघर्ष करतोय पवन. डॉट बॉल येतोय. स्ट्राईक रोटेट करावे लागेल. पहिल्या बॉलवर अगदी सिंगल मिळाली होती, तदनंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळालात. मुख्य स्क्रीनवर रिप्ले पाहू शकतात. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण गली रिझन मध्ये पाहायला मिळालं. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. सागर सुंदर झेल परिपूर्ण केला गेला, आणि पवनच्या खेळला पूर्ण विराम लागताना तिसरा धक्का 21 या धावसंख्येवर गॉन. धनेशजी गावड यांचा जन्मदिवस, त्यांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. सिद्धार्थ पवार मैदानच्या आतमध्ये दाखल होते. धावफलका धावात 21. 3 गडी बाद झाल्यात. 21 लॉस ऑफ 3 विकेट. डीसीसी डोंगरी संघ प्रथम बॅटिंग करताना त्याला 2 हात करतो. आई कुर्लाई सरतोडी टीम प्रथम क्षेत्ररक्षण करताना. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम अगदी रिपोर्टिंग करा. एका बाजूने आपण दातिवरी संघ असेल तर दुसऱ्या बाजूने त्याच्या विपक्ष टीम आले असतील तर आपण रिपोर्टिंग करा. प्लेइंग 11चा फॉर्म घेऊन जा, फिलअप करून आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. अपील स्मृती एडवन आणि दातिवरी हा पहिला पुकार, ऑफिशियल पुकार असेल. सागर गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय. धावफलका धावात 21. नव्याने दाखल झाला सिद्धार्थ पवार. फुल टच बॉलला उडवलाय, चेंडू सरळ पाठवलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांकरिता शिवनेरी चषक षटकार.
थँक्यू. नवसाला पावणारी हाकेला धावणारी एकविराईचं गाणं प्ले केलं गेलंय. पुन्हा एकदा लोअर फुलटॉ चेंडू होता तिथे क्षेत्ररक्षक तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. डॉट बॉल येतोय. 3 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 27, 3 गडी बाद. अजूनही तुमच्याकडे 9 मिनिट आणि 10 सेकंद आहेत 2 षटक हाताळण्यासाठी. 3 षटकाची समाप्तीला धावफलका धावा 9च्या सरासरीने 27 धावा 3 षटकाच्या समाप्ती अखेर. प्रथम बॅटिंग घेताना डीसीसी डोंगरी संघ आपण पाहतायत. ही जोडी खूप महत्वाची असेल. इथून आणखीन 3 षटक हे दोन्ही खेळाडू राहत आहेत तर एक सन्मानजनक स्कोर पाहायला मिळेल कारण दोन्ही हार्ड हिटर बॅटर आपण पाहतायत. इथे स्वप्नीलने 21 धावा तदनंतर सिद्धार्थच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळालाय. स्कोर कार्ड धावा 27, 3 धक्के लागलेत. अमर शेलार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तोच अमर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 27, 27 धावा स्कोर बोर्डवर आहेत. गोलंदाज समोर स्वप्नील पाटील. या बेस फुल केला गेलाय आणि चेंडूला अगदी घडवलंय. हवाई सफर षटकार 6 धावांकरिता स्वप्नीलच्या बॅटमध्ये येतोय दर्जेदार षटकार. थँक्यू. आज स्वप्नील पाटीलची बॅट बोलू लागलाय. 10 बॉल मध्ये 27 झंझावत पाहायला मिळालाय. 33 धावा स्कोर कार्ड वर 3 धक्के पाहायला मिळाल्यात. प्रथम बॅटिंग घेताना डीसीसी डोंगरी संघ आपण पाहतायत. दोन्ही सफाईचे संघ एकमेकांसमोर अगदी 2 हात करताना ऐकुल्लाई सरतोडे टीम तर दुसऱ्या बाजूने डीसीसी डोंगरी टीम. धावफलका धावा 33. पहिल्या बॉलवर अगदी षटकार परिपूर्ण केला गेलाय. स्वप्नील पाटीलच्या बॅटमध्ये येतोय हा दर्जेदार स्ट्रोक. 33 रन्स लॉस ऑफ 3 विकेट. अगदी संघाला सावरण्याचं काम जरूर पाहायला मिळालं स्वप्नीलच्या माध्यमातून. 2 विकेट 0 या धावसंख्येवर पाहायला मिळाले होते. पुढील बॉल हलक्या त्याने ड्राईव्ह केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. एक धाव मिळेल आणि एकेरीने समाधान व्यक्त करतात दोन्ही फलंदाज. स्कोर कार्ड वर धावा 34, 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात त्यांचं सहर्ष स्वागत. शिवनेरी चषक 2026 छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण पाहतात. विराटन बुद्रुकचं सुसज्ज असं मैदान. धावफलका धावा 34, 3 गडी बाद. पुढील बॉल समोर सिद्धार्थ. इथून चेंडू सरळ चाललाय अगदी सीमारेषा पार चौकारांकरिता. शिवनेरी चषक चौकार. नचिकेत पाटील यांच्या कटआउट्सला अभिवादन करताना चौकार. 4 धावा. अगदी वेट केलं, वॉच केल्याने बॅटचं ब्लेड ओपन केलं. इथून चौकार पाहायला मिळालाय. धावफलका धावा 38, 38 धावा. 38 रन्स 38 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 4 चा खेळ सुरू आहे मैदानच्या आतमध्ये. पुढील बॉल अमर. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात परंतु एक धाव परिपूर्ण पाहायला मिळालाय आणि एकेरीच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 39, 39 या अंकावर. चांगली दमछाक करावी लागते मैदानच्या आतमध्ये कारण क्षेत्र कुठलंही असू द्या कष्टाला पर्याय नाही. कष्ट तुमचे प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाहीये. मैदानच्या आतमध्ये दोन्ही संघर्ष करतायत दोन्ही संघ. धावफलका धावा 39, 3 गडी बाद. षटक क्रमांक 4 सध्या मैदानच्या आतमध्ये आपण पाहतायत. अमरचा पुढील बॉल समोर स्वप्नील. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एकदा मयल डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. सिंगल मयल आणि सिंगलच्या मतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. तो अगदी 40 या अंकावर. 40 रन्स 40 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल. चौथं षटक मार्गस्थ. अंतिम चेंडू असेल. धावफलका धावा 40. शेवटचा बॉल. सिद्धार्थ पवार 4 बॉल मध्ये 11चं योगदान.
ओहो, चांगला चेंडू पाहायला मिळाला. कोलबा टप्पाचा चेंडू होता अगदी बुंद्यामध्ये. आणि चेंडू क्रमांक आपण पाहिला 6वा निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. 4 षटकाची समाप्ती. 10च्या सरासरी स्कोर काढत धाबा 40. 3 गडी बाद. या एक छोटीशी दोन. नेक्स्ट मॅच दातिवरे आणि त्याच्या विपक्ष अपील स्मृती एडवन असा चौथा सामना असेल. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. दोन्ही टीमला विनंती असेल अगदी आपण प्लेइंग 11चा फॉर्म घेऊन जा, फिलअप करून आमच्यापर्यंत पोहोचवा. 6 षटकाच्या समाप्ती अखेर टॉससाठी आपण उपस्थित राहायचं आहे. अजूनही आपण पाहत आहेत 4 मिनिटं आणि 50 सेकंद अजूनही बाकी आहेत ते षटक हाताळण्यासाठी. सुंदर आयोजन नियोजन आपण पाहत आहेत. शिवनेरी चषक डे नाईट पर्व 6वा आणि त्याचाच आम्हाला आहे गर्व. सुंदर आयोजन नियोजन. 6वं वर्ष आपण पाहत आहेत शिवनेरी चषक 2026 शानदार आयोजन. गोलंदाज गोलंदाज मार्कवर सागर आपण पाहत आहेत. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. धावफलका धावा 40. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक दैनाथ. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. स्वप्नील पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम लागताना अप्रतिम केली साकारले गेली आणि एक संघाला सन्मानजनक स्कोर उभा करून देण्यामध्ये एक मोठा हातखंडा राहिलाय. चौथा धक्का 40 या धावसंख्येवर गॉन. थँक्यू डेज. रोहन पवार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. धावफलका धावा आहेत 40 धावा. 4 धक्के लागल्यात पण तो काही इनिंग साकारले गेले. एक चांगला नॉक पाहायला मिळाला. 29 धावा. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली स्वप्नील पाटीलच्या माध्यमातून. धावफलका धावा 40. पुढील बॉल रोहन केंद्र आपण पाहतात. चांगल्या सटीक लाईन त्यात लाईन नाही गोलंदाजी सागर. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालाय. धावफलका धावा 40. कुठेतरी स्कोर थांबवण्याचं काम केलं गेलंय या षटकामध्ये. 2 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये. एक विकेट पाहायला मिळाला. रिप्ले आपण पाहू शकता. चेंडू पडल्यानंतर अगदी आतमध्ये पाहायला मिळालाय. धावफलका धावा 40. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 2 क्षेत्ररक्षकाला वेधून चेंडू होईल फरार. सीमारेषा पार. शिवनेरी चषक चौकार. 4 धावा. शंकरदासजी खरं त्यांच्या कटआउट्सला अभिवादन करताना हा चौकार पाहायला मिळालाय. फलका धावा 44. 44 रन्स. पुढील बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तिथे पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा मैल एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 45. 45 या अंकावर. 45 धावा धावफलकावर. येणारे अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रिपोर्टिंग करा. एका बाजूने दातिवरे संघ, दुसऱ्या बाजूने अपील स्मृती एडवन संघ. कारण 6 षटकानंतर टॉस ची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. गोलंदाज पुढील बॉल. धावफलका धावा 45. वाईट बॉल. पंच महेंद्रजी भोईर सर दर्शवत आहेत की ऑफस्टिकला हा सोडून जाणार चेंडू. वाईट बॉल. धावफलका धावा 46. अगदी मुख्य स्क्रीनवर रिप्ले पाहू शकतात. दुसऱ्या लाईनच्या अगदी बराच दूरवरनं हा चेंडू पाहायला मिळालाय. धावफलका धावा 46. 46 ऑन द स्कोर कार्ड. 46 धावा धावफलकावर. गोलंदाज सज्ज होते गोलंदाज मार्कवर. येणारे 8 चेंडू. 8 मध्ये किती धावा येतील. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल पाहायला मिळात.
अतिरिक्त व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न सागरचा पाहायला मिळालाय आणि त्याच कारणास्तव व्हाईट बॉल हाताळले जात आहेत. कारण समोर त्यांना माहिती आहे सिद्धार्थ पवार एक हार्ड हिटर फलंदाज, त्याच्या रडारमध्ये चेंडू येतोय तर अगदी 6 धाबांसाठी डिस्पॅच केला जातोय. म्हणून चेंडू अगदी दूरवर ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय. 47 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजून येणारे 2 चेंडू असतील. 47 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 4.4 ची समाप्ती झालंय. पुढील बॉल पुन्हा एकदा उडवला गेलाय. चेंडूला घडवलंय हवाई सफर. धावा मिळतील 6. षटकार. थँक्यू डीजे. धावफलका धावात 53 रन्स. रिप्ले अगदी पाहू शकतात. अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न षटकारांकरिता सिद्धार्थ पवारच्या बॅटमध्ये येतोय. हा दमदार स्ट्रोक 6 बॉल मध्ये 17चा झंझावत पाहायला मिळालंय. 53 रन्स. 53 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. 5वं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक अगदी झेल खाली. हो कौतुकने केलंय चुकी आणि त्यांना जीवनदान मिळालंय. 5 षटकाची समाप्ती. धावफलका धावा 54 धावा 4 गडी बाद. येणारे 6 बॉल. या एक छोटीशी धून. अंतिम 6 चेंडूचा खेळ शेष आहे. धावफलका धावात 54 धावा. प्रथम बॅटिंग करताना डीसीजी डोंगरी संघ आपण पाहतात. सिद्धेश कोलोनी मार्कवर अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. किती धावा येतील या षटकामध्ये आणि टार्गेट सेट केलं जाईल कारण समोरच्या संघामध्ये चांगली बॅटिंग लाईन आहे. त्यासाठी एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल डीसीसी डोंगरी या संघाला. शेवटचे 6 चेंडू असतील. सिद्धेश कोलोनी मार्कवर सज्ज झालाय. चला स्पीडअप करा. अंतिम 6 बॉल. 7 बॉल मध्ये 18चा झंझावात सिद्धार्थ पवारच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लॅट षटकार पाहायला मिळालाय. अप्रतिम स्ट्रोक. 6 धावांकरिता नजाकत भरा स्ट्रोक. 6 धावा. होता परंतु कौतुकला चेंडू दिसला नाहीये की काय. चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय 6 धावांकरिता. धावफलका धावा 60 धावा स्कोर बोर्ड वर. अजूनही येणारे 5 चेंडू. काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय सिद्धार्थ पवार. ओहो इथून क्लीन बॉल प्लेड ऑन झालाय. फलंदाज बाद. विकेट क्रमांक 5. 60 या धावसंख्येवर 5वा धक्का गारत होतो. एक गॉन. अगदी 9 बॉल मध्ये 24 झंझावत.
राहुल कनोजिया नव्याने दाखल झाले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अजून येणारे 4 बॉल, 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलका धावा 60. 70 प्लस करण्याचा प्रयत्न इथून करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. येणारे 4 बॉल. राहुल कनोजियाकडे क्षमता आहे हवाई सफर करण्याची, परंतु अंतिम 4 बॉल तुमच्याकडे असतील. सिद्धेश कलोनी मार्कवर सज्ज होतोय. पुढील बॉल. ओहो, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतायत. नितेशजी कदम सर दोन्ही आज समांतर केले जात आहेत. धावा येथील अवांतर. स्कोर कार्ड धावात 61 धावा या फलकावर. अगदी कडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुढील बॉल. यावेळेस उलटा पुलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडावर चेंडू आला नाहीये. सिंगल मैल. पंच दर्शवतात लेग बायचे संकेत. फलका धावा 62. 62 धावा. येणारे 3 चेंडू. 62 रन 62 धावा धावफलकावर. स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या रडावर चेंडू आला नाहीये. एक धाव मिळाली. रोहन पवार. इथून येणारे 3 बॉल. 3 बॉल मध्ये 2 हवाई सफर इथून पाहायला मिळेल का रोहनच्या बॅट मधून? हो हो हो, अप्रतिम अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी, कौतुक करावा लागेल. सिद्धेश डेट ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर चांगलं कमबॅक केलं गेलंय. शेवटचे 2 बॉल. धावफलका धावात 62 धावा फलकावर. सिद्धेशचा पुढील बॉल. फुल टॉस बॉल. एकदा मैल. नो बॉलचा इशारा लेख पंचाने मात्र दर्शवला गेलाय आणि 2+1 नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. अगदी नो बॉल पीमर चेंडू पाहायला मिळालाय. धावफलका धावा 65. 65 धावा. रिप्ले आपण पाहू शकतात. कमरेच्या वर हा चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव बीमर चेंडू. ही स्पर्धा आहे सुपर हिट आणि पुढचा बॉल फ्री हिट आपण पाहतायत. शिवनेरी चषक 2026 चा फ्री हिट बॉल. 65 धावा धावफलकावर. पुढील बॉल. हो हो हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय आणि पंचांच्या निर्णयाला अगदी चॅलेंज केलं गेलंय बॅटरच्या माध्यमातून. परीक्षण निरीक्षण अगदी केलं जाईल, त्यानंतर डिसिजन पोहोचवलं जाईल. जे तिसरे पंच आपण पाहू शकतात. फेअर डिलिव्हरी आहे की आपण पाहतायत. रिव्ह्यू लॉस गेलाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. फेअर डिलिव्हरी. आता शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. अंतिम चेंडूवर किती धावा येतील? 65 धावा सध्या स्कोर बोर्डवर आहेत. चला, दोन्ही कॅप्टन अगदी रेडी राहायचं आहे. अपील स्मृती एडवन आणि त्याच्या विपक्ष दातिवरे टीम. शेवटचा बॉल. 65 धावा धावफलकावर. ओहो, रोहन पवार संघर्ष करतोय. इथून एकदा मैल. पंच सिग्नल करतात लेग बाईज. 6 षटकाची अगदी परिपूर्ण समाप्ती झाली आणि 11च्या सरासरीने प्रथम बॅटिंग करताना डीसीसी डोंगरी संघ 66 धावा फलकावर आहेत. 67 धावांचं लक्ष असेल विजया करता. चला बोथ कॅप्टन टॉस साठी या. एका बाजूने आपण पाहतायत दातिवरे संघ, तर त्याच्या विपक्ष असेल अपील स्मृती एडवन संघ. बोथ कॅप्टन टॉस साठी या. प्लेइंग 11चा फॉर्म आपण घेऊन जा, त्यानंतर तो फिलअप करून आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चला, आदरणीय सन्माननीय दिलीपजी गरज सरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. पहिल्या फेरीतला शेवटचा मॅच असेल. चला, दिलीपजी गरज सरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला, बोथ कॅप्टन टॉस साठी या. एका बाजूने दातिवरे टीम, दुसऱ्या बाजूने अपील स्मृती एडबन टीम.
निलेशजी किनी सरांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला बबन जी किनी आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस केला जाईल. खूप मेहनत या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून सातत्याने घेतली जाते. शिवनेरी चषक 2026 पहिल्या फेरीतला शेवटचा सामना बबनजी किनी सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला कोण बोलतोय चॉईस पाहिजे. चला तातीवरीचा कॉल असेल. छाप कॉलिंग केलंय. येस छाप येतोय. मी मान्यवरांना विनंती करेन दोघांना शुभेच्छा देऊन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचा आहे. तातीवरी संघ टॉस जिंकलाय काय निर्णय असेल. प्रथम क्षेत्ररक्षण करू. कसं वाटतं ज्याप्रमाणे डे नाईटची स्पर्धा अगदी बरंच वाट पाहावी लागते या स्पर्धेसाठी कसं वाटतं आयोजन नियोजन. आयोजन नियोजन खूप चांगलं आहे. डे नाईट खेळ चांगलं वाटेल. आणि समोरच्या संघाने किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 6 षटकाचा फॉर्मॅट आपण पाहत आहेत. 60 ते 65 मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. टॉस जिंकला असता तुम्ही काय निर्णय घेतला असता. क्षेत्ररक्षण. आता मनाच्या विरुद्ध बॅटिंग करायची आहे. समोरचा संघ 65च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. तुमच्या माइंड मध्ये काय टोटल असेल. 70 ते 75. आयोजन नियोजन कसं वाटतं ज्याप्रमाणे शिवनेरी चषक डे नाईटची पहिली स्पर्धा आपण पाहत आहे जी सफाई विभागामधली. खूप आयोजन नेहमी चांगलंच असते दरवर्षी. खूप खूप शुभेच्छा असतील. टॉस जिंकला दातिवडे संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जसे मॅचला सुरुवात होईल पुढे एकदा हार्दिक किनी आपल्यासोबत जॉईन होतील. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. एका बाजूला कुर्लाई सफाले आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना डीसीसी सफाले या दोन टीम मध्ये सामना आपण पाहतोय. सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतो आणि टार्गेटचा जर विचार केला तर 67 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. मागील 2 सामन्यांमध्ये जो इतिहास राहिलाय पहिल्या सामन्यामध्ये 72 डिफेंड झाले आणि मागच्या सामन्यामध्ये 31 चेस झाल्या होत्या. आता या कंडिशनमध्ये या 67 चेस होतील की डिफेंड होतील याकडे लक्ष वेधित असणार. भूषण आणि त्याचबरोबर नॉन स्ट्रायकिंगवरती रवींद्रला आपण पाहतोय. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती रोहन पवार ओव्हर नंबर 1 मध्ये आपण पाहतोय. सातत्यानं फिटनेसवरती मेहनत घेणारा हा गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. फलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं तर रोहनच्या माध्यमातून जो परफॉर्मन्स होता 7 धाव्यांचं योगदान त्याने आपल्या टीमसाठी दिलं होतं. 8 ओव्हर्समध्ये येऊन ती बॅटिंग त्याने केली होती. सेकंड इनिंगला सुरुवात होते. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती बॅटची कडा आणि त्यानंतर थर्डमॅनला वेगानं बॉल प्रचंड वेगानं ट्रॅव्हल होत असताना 4 धावांकरिता चौकार. पहिल्याच बॉलवरती धमाकेदार सुरुवात. पाहत असताना थ्रू दी कव्हर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅटची एक मोठी कडा घेतल्यानंतर इंटू दी गॅप मध्ये बॉल तो क्लिअर झाला. दुसरा बॉल या ओव्हर मधील दुसऱ्या बॉलवरती देखील त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. फार वेगानं बॉल थ्रू दी पॉइंट. आता हा फटका या ठिकाणी यशस्वी होत असताना बॅक टू बॅक 2 चौकार भूषणच्या बॅटमधून.
वरती 2 चौकार क्रॅकिंग सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. अटॅकिंग सुरुवात करून देत असताना आपल्या टीमसाठी 67 धावांचा पाठलाग करायचा आणि भूषणांचा जो नॅचरल गेम आहे तो फॉलो करत असताना 8 धावा स्कोर कार्ड वरती 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. सध्या पहिलं षटक प्रगती पथावरती आणि पहिल्या षटकापासून तुटून पडण्याचा प्रयत्न आणि ती मानसिकता मैदानामध्ये फलंदाज आपण पाहू शकतायत भूषणची पाहायला मिळते. तिसरा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला टार्गेट केलंय, डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत, कॅच कंप्लीट. राहुल त्या ठिकाणी होते आणि राहुलच्या माध्यमातून हा झेल टिपला जातोय. 2 चौकारांचं प्रतिउत्तर या बॉलवरती दिलं गेलंय. विकेट जातोय, गॉन. चौकार मैदानामध्ये आले होते. तदनंतर हा बॉल थोडासा स्लॉट मध्ये देण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाजाला भाग पडला होता हा फटका खेळण्याकरिता या बॉलवरती आणि तो फटका फसल्यानंतर आपली विकेट गमावले फलंदाज भूषणने. नवीन फलंदाज कौतुक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय इनॅट नंबर 3 वरती. 8 वरती हा पहिला धक्का टीम आई कुर्लाई सफाले संघाला लागत असताना 67 धावा त्या ठिकाणी चेस करायच्यात आणि या रन मध्ये भूषणचं क्रीजवरती राहणं गरजेचं होतं या सिच्युएशनला. कारण चांगली बॅटिंग मैदानामध्ये भूषण करत होता. स्पेशली त्याच्या बॅटमधून जे ऑफ साईडला स्ट्रोक आले होते 2 चौकार आपण पाहिले त्याच्या बॅटमधून. यावर मधील चौथा बॉल फटका फसला, डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत लेग स्लिप मध्ये आणि यात आणखीन एक विकेट. फलंदाज कौतुक आल्या पावली तंबूच्या आसऱ्याला परतत असताना सुमित त्या ठिकाणी होता आणि सुमित हा झेल टिपलाय, गॉन. त्या ठिकाणी आपण पाहिलं आणि तदनंतर बॉल हवेमध्ये आणि लेग स्लिप मध्ये जो फिल्डर होता सुमित त्याने एक चांगला झेल टिपला आणि तदनंतर हे सेलिब्रेशन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय मिस्टर आदर्श इन ॲट नंबर 4 वरती. 8 वरती 2 धक्के मैदानामध्ये लागल्यात. ज्या गोलंदाजावरती 2 बॉलवरती 2 चौकार मारले होते त्याच गोलंदाजानं या ठिकाणी ऑपोजिशन टीमला एक कडक उत्तर त्या ठिकाणी दिले. 2 बॉलवरती 2 विकेट घेतल्यात. रोहन पवार एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर या परिसरामधील या टीम मधील आपण पाहतोय आणि त्याची आता ती कारकीर्द पुन्हा एकदा दाखवून देत असताना 5वा बॉल हॅट्रिक बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. पहिल्याच बॉलवरती आदर्शच्या बॅटमधून कडक स्क्वेअर कट चौकार. त्या ठिकाणी पाहायला मिळाला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅकफुटला गेल्यानंतर बरोबर लेंथला फॉलो केलं आणि सरळ बॉल थ्रू दी पॉइंट ओव्हर दी पॉइंट हा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टीमची टोटल फलकावरती 12. आदर्शच्या पहिल्याच बॉलवरून जर आपण पाहिलं त्याची मानसिकता अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलपासून आक्रमण करण्याचा प्रयत्न तो करतोय. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधील डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड 12 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल या ओव्हरमधील शेवटचा बॉल डिफेन्स करण्याचा प्रयत्न झाला होता. रन मिळणार नाही या बॉलवरती कारण विकेट किपर सिद्धार्थ प्रचंड वेगानं बॉलवरती झेपावला होता. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर टीमची टोटल फलकावरती 12. 12 रन स्कोर कार्ड वरती 30 बॉल आणि विजयासाठी 55 धाव्यांची गरज.
ती फर्स्ट ओव्हर 12 धावा स्कोर कार्डवरती. ओव्हर नंबर 2 मध्ये लेफ्ट आर्म सिमरला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं जात आहे. सिद्धेश बुतकडे गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता समोर रवींद्रला आपण पाहतोय. मागील ओव्हरमध्ये कंटिन्युअसली तो नॉन स्ट्रायकिंगवरती राहिला. आता सेकंड ओव्हरमध्ये फर्स्ट बॉल पासून तो स्ट्रायकिंगवरती असेल. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती एअर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला ठोकलाय. षटकार फ्लॅट. 6 धावा षटकार. वरती शॉट ऑन पूल त्या ठिकाणी केला गेला आणि तो सक्सेसफुल ठरला. धावसंख्या फलकावरती 18. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय फलंदाज रवींद्रच्या बॅटमधून. 18 धावा स्कोर कार्डवरती. 67 धावांचा चेज पूर्ण करायचा आहे आणि या रन चेज मध्ये आता रवींद्र देखील आपले हात खोलू लागलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी खेळला जातोय. शतशक दूर आहेत म्हणजे या देखील बॉलवरती 4 रन्स मिळून जातील. बॅक टू बॅक 2 चौकार. रवींद्र 2 मोठे फटके या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. आधीचा षटकार होता आणि तदनंतर हा चौकार येत असताना आपण पाहतोय. 22 धावा स्कोर कार्डवरती 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. सतत लेंथला फॉलो करून ते स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. या देखील बॉलवरती ऑफ्टरमध्ये शफल झाले आणि तदनंतर जो बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये मोठा गॅप आहे त्या गॅपमधून बॉलला क्लिअर केलं. 28 बॉल आणि विजयासाठी आता 45 धावांची गरज आहे. सिद्धेश्वरती हा काउंटर अटॅक या ठिकाणी केला जातोय. सुरुवातीच्या कालापासून गोलंदाजाला बॅकफुटला आणि प्रेशराईज करण्याचा प्रयत्न फलंदाज या ठिकाणी रवींद्र करत असताना 22 धावा फलकावरती 2 चेंडूंचा खेळ झालाय. तिसरा बॉल असेल या ओव्हर मधील. मध्यम गती गोलंदाज सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती. या बॉलवरती बॅकफुटला जाऊन इंटू दी गॅप मध्ये कव्हर पॉइंटला क्लिअर करत असताना मागील 3 बॉलवरती डॉमिनेट करणारा परफॉर्मन्स. आणखीन एक चौकार. 4 धावा. इथे आक्षेप साठी DRSचा वापर या ठिकाणी केला जातोय. गोलंदाज सिद्धेश्वरती त्या ठिकाणी नक्कीच ऑब्जेक्शन घेतलं जात आहे. इट्स अ थ्रो बॉलर म्हणजे इथून नो बॉल. गोलंदाजावरती इथे ऑब्जेक्शन. टोटली या बॉलवरती टोटल 7 धावा या बॉलवरती असतील. 2 रन्स पेनल्टीच्या आणि जो चौकार आलाय आणि त्याचबरोबर नो बॉल म्हणजे ती एक एक्स्ट्रा रन त्यामध्ये ऍड केली जाईल. टोटली 7 धावा या बॉलवरती आणि इथून गोलंदाज सिद्धेश या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकत नाहीये कारण त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्यात आलंय. थ्रो गोलंदाज या ठिकाणी सापडलाय मिस्टर सिद्धेश. चला त्वरित आपण दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आणायचं आहे त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये. 29 धावा फलकावरती लागला जात आहेत. 29 स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. आता समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे बॉल आहेत 28 आणि 28 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत 38. मित बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो. येणाऱ्या 4 बॉलची जबाबदारी मितच्या खांद्यावरती असणार. स्ट्रायकिंगवरती रवींद्रला आपण पाहतोय. चांगली बॅटिंग मैदानामध्ये करतायत रवींद्र मागील 3 बॉलमध्ये आणि तिन्ही जे स्ट्रोक आहेत शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम पाहायला मिळालं. स्पेशली इन फ्रंट ऑफ दी लेग साईड जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला टार्गेट केलं होतं. इन फ्रंट ऑफ दी ऑफ साईडचा जर विचार केला तर 3 दी पॉइंट तो स्ट्रोक खेळला होता मागील बॉलवरती.
या बॉलवरती पुन्हा एकदा स्मॅश केलं इनफिल्ड वरून. पॉवर प्लेचा फायदा मैदानामध्ये घेतला जातोय. आणखीन एक चौकार. 3 चेंडूंवरती 3 चौकार रवींद्रच्या बॅटमधून. 4 धावा. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मध्ये जाऊन पोहोचतं. एकंदरीत 33 पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत रवींद्र बाबर आणि त्यांच्या बॅटमधून ज्या पद्धतीनं रन्स येत आहेत. हा देखील बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. या देखील बॉलवरती चांगल्या रन्स मिळवू शकतात. पॉइंटला शतशक पाठलाग करतायत आणि सरळ बॉल सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. 4 धावा. आउट ऑफर केला होता. हवं तसं कनेक्शन झालं नव्हतं, परंतु जो गॅप हवा होता तो गॅप मिळाला आणि बरोबर थर्डमॅनला तो बॉल क्लिअर करत असताना पाहायला मिळाला. 37 धावा फलकावरती 4 बॉलवरती 4 चौकार. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे ओव्हरमधील. या देखील बॉलवरती बॅटची कडा घेतली जाते. शतशक त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांना बीट करून पुन्हा एकदा बॉल डीप मध्ये प्रवास करतोय. 2 धावा मिळतील. या बॉलवरती स्टॉप दिला जातोय आणि या 2 धावेसहित संघ जाऊन पोहोचे फलकावरती. एकंदरीत 39 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आता समीकरण सोपं झालंय कारण येणारे बॉल आहेत 25 आणि 25 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत. 28 रवींद्र 6 बॉलमध्ये 26 रन्स त्यांच्या बॅटमधून. त्यामध्ये 4 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. क्लास बॅटिंग मैदानामध्ये केलंय. मॅग्निफिसंट बॅटिंग. रन्स ज्या पद्धतीनं मॅन्युफॅक्चर केले गेलेत या ओव्हरमध्ये. अजूनही या ओव्हरमधील 1 बॉलचा खेळ बाकी आहे आणि तब्बल 11 बॉलमध्ये तब्बल 39 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्यात. अजूनही या ओव्हरमधील 1 बॉलचा खेळ बाकी आहे. मीत बॉलिंग ट्रॅक वरती फुल टॉस बॉल बॉल बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आपला फॉलो थ्रू मध्ये एक संधी त्या ठिकाणी निर्माण झाली होती. बॅटिंग इन कडे त्या ठिकाणी थ्रो तो देखील गलत झाला आणि सरळ बॉल आता लॉंग स्टॉपला. पुन्हा एकदा ड्रामा या ठिकाणी घडत असताना इट्स अ नो बॉल आणि टोटली या बॉलवरती रन्स मिळतील. त्या म्हणजेच 7 धावा टोटल या बॉलवरती मिळतील. नो प्लस 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या आणि जो चौकार जाताना आपण पाहतोय यस DRS चा वापर या ठिकाणी केला जातोय. बॉलिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी हा DRS ऑफर केला जातोय. सध्या तरी 7 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत कारण नो बॉलची 1 रन आणि ज्या 2 धावा पळून काढल्यात आणि जो चौकार केलाय ओव्हरथ्रोच्या माध्यमातून. आज या मैदानावरती खऱ्या अर्थानं सर्व काही पाहायला मिळालंय. मैदानावरती आपण चौकारांची हॅट्रिक पाहिली. इट्स अ नो बॉल. कमरेच्या वरती हा बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जाईल आपल्या स्क्रीनवरती DBNच्या माध्यमातून. 7 धावा या बॉल होती. आता समीकरण 25 बॉल आणि 25 बॉल मध्ये 21 धाव्यांची आवश्यकता. पुढचा बॉल फ्री हिटच्या बॉलवरती रवींद्र स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळत आहेत. कुर्लाई सफारी टीम अटॅकिंग मोड मध्ये एक वेगळ्या अंदाजामध्ये त्या ठिकाणी आपण पाहू शकतात. आणि आज त्यांचा जो खेळ राहिलाय ना गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो दहशत दाखवणार आपला दरारा दाखवणार. शेवटचा बॉल फ्री हिट समोर रवींद्रला आपण पाहतोय 46 धावा फलकावरती आणि फ्री हिटच्या बॉलवरती पिकअप शॉट बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना सरळ बॉल सीमा पार करारा प्रहार. चेंडू निघून जात असताना 4 धावांकरिता चौकार. अद्विका सिद्धेश किनी यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी 2,000 रुपयांचा आर्थिक सहाय्य. 52 रन स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. या एकाच ओव्हर मध्ये तब्बल 40 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. हा देखील पराक्रम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.
विजयासाठी 17 धाव्यांची गरज. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 17 धाव्यांची गरज. एकाच ओव्हरमध्ये सर्व काही विस्कळीत झालंय. ज्या पद्धतीनं मागील ओव्हरमध्ये रन्स झाल्या, नो बॉल, एक्स्ट्रा बॉल, त्याचबरोबर थ्रो गोलंदाज सापडला, ओव्हर थ्रो झाला, एकाच ओव्हरमध्ये सर्व काही पाहायला मिळालं. 50 फलकावरती विजयासाठी 17 धाव्यांची गरज आहे. येणाऱ्या 24 बॉलमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 मध्ये रोहन पवारला पण पाहतोय. दुसऱ्या बाजूला आदर्श. मागील ओव्हरमध्ये रवींद्रची बॅटिंग तो एन्जॉय करत होता. त्यामध्ये स्क्वेअर कट, त्याचबरोबर अप्पर शॉट आपण पाहिले, पुल शॉट आपण पाहिले, पिकअप शॉट आपण पाहिले. हे सर्व काही फटके मागील ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. फलंदाज रवींद्रच्या माध्यमातून अजून देखील ती फिटनेस क्रिकेटपासून थोडंसं दूर होतं, परंतु आज मैदानामध्ये त्यांची दहशत आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळाली. 24 बॉल 17ची गरज. पहिला बॉल इथे एक्स्ट्रा कव्हरला हा स्ट्रोक खेळला जातोय. शतशक त्या ठिकाणी येत आहेत सिद्धेश. एकदा मिळेल या बॉलवरती 51 स्कोर कार्डवरती. 23 बॉल आणि 23 बॉलमध्ये 16 धाव्यांची गरज. पुढचा सामना दोन टीम मध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला अपील स्मृती एडवन आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना अतिवृत्त संघाला आपण पाहणार आहोत. दोन्ही टीम मध्ये स्टारकास्ट भरपूर मोठी आहे. स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटन बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. चांगला वेग या बॉल उद्या होता आणि त्या वेगेचा अंदाज घेता आलेला नाहीये फलंदाजाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय शोल्डरचा चांगला वापर त्या ठिकाणी केला होता. 51 धावा फलकावरती 2 चेंडूंचा खेळ झाल्या मैदानामध्ये. 22 बॉल आणि विजयासाठी 16 धाव्यांची गरज आहे. रोहन या ओव्हरमधील तिसरा बॉल कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला चेस सुरू आहे. शतशक त्या ठिकाणी येत आहेत. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि थ्रो त्या ठिकाणी खराब झाला, त्यामुळे 2 धावा इझिली या बॉलवरती मिळून जातील. धावसंख्या फलकावरती 53, आता 14ची गरज आहे. 38 वरती बॅटिंग करत असताना रवींद्रला आपण पाहतो एकाच ओव्हरमध्ये आपली ॲबिलिटी, आपली क्षमता त्याने दाखवलंय. मागील ओव्हरमध्ये चांगला बाउन्सर त्या ठिकाणी होता, डेडली बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बरोबर हेडला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल ज्या पद्धतीने हा बॉल बाउन्स केला आणि बरोबर डोक्याला बॉल त्या ठिकाणी लागला होता फलंदाजाच्या. वेग चांगला आहे रोहनकडे. एकदा मिळेल या बॉलवरती 13 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. येणाऱ्या 20 बॉलमध्ये स्ट्रायकिंग होती आदर्शला आपण पाहतोय. त्याने देखील चांगली साथ मागील 2 ओव्हरमध्ये रवींद्रला दिले. मागील ओव्हरमध्ये रवींद्रने पूर्णपणे सूत्र आपल्या हातामध्ये घेतली होती. शॉर्ट बॅकलिपनं हा स्ट्रोक खेळला जातोय. बॉल जाईल लॉंग मध्ये. शतशक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव मिळते या बॉलवरती. 55 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधील. या ओव्हरमध्ये मोठे फटके खेळू दिलेले नाहीयेत रोहनने. रन्स थांबवण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये त्याने केलाय, परंतु मागील ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं ज्या रन्स आल्या ना, स्वप्नातही विचार करू शकत नाहीये असं दृश्य मागील ओव्हरमध्ये पाहायला मिळालं. शेवटचा बॉल डिफेन्स पद्धतीनं हा स्ट्रोक खेळला जातोय. मिड ऑफ फील्डर पोहोचेल तत्पूर्वी एकदा या ठिकाणी घेतली जाते आणि या सिंगल स्ट्राईक आपल्याजवळ ठेवलंय. कदाचित प्रयत्न असेल नेक्स्ट ओव्हरमध्ये मॅच फिनिश करण्याचा. 18 बॉलमध्ये 11ची गरज. 56 धावा फलकावरती. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. देवसंधी डीजे पीके यांना. त्यासाठी 11 धाव्यांची गरज आहे. 40 वरती बॅटिंग करत असताना रवींद्रला आपण पाहतोय. .56 स्कोर कार्ड होती आपण पाहतोय. 18च्या बॅटिंग एव्हरेजने मागील 3 ओव्हरमध्ये रन्स झाल्यात आणि सेकंड ओव्हरमध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पडला होता. पहिला बॉल पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली जाते. कुठलाही रिस्पॉन्स आला नाहीये पंचांच्या माध्यमातून. डॉट बॉल काउंट केला जाईल. सुरुवात या षटकाची डॉट बॉल झाली. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इम्पॅक्ट जो होता
तो थोडासा वरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली या षटकाची. राहुलला आपण पाहतोय. 17 बॉल विजयासाठी 11 धावांची गरज. पुढचा बॉल या ओव्हरमधील ड्राईव्ह चांगला आहे. बॉल बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी होता. लॉंग ऑफ मधून शतक त्या ठिकाणी येत आहेत. रोहनला आपण पाहतोय फिकी येईपर्यंत एकच धाव या बॉलवरती मिळेल. सिंगलने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावसंख्या फलकावरती 57. आता 10ची गरज आहे विजयासाठी 16 बॉलमध्ये. 57 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. 67 धावा डिफेंड करायच्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जे काही घडलं ते विसरावं लागणार आहे. पंचांकडे अपील आणि बरोबर यष्टांच्या समोर त्या ठिकाणी आढळले. जो प्रभाव होता तो बरोबर यष्टांच्या समोर इथे विकेट जाईल. आदर्श बॅक टू द डगआउट गॉन. आपण पाहतोय 57 धावा फलकावरती लागल्या जातात. 57 विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज आहे येणाऱ्या 15 बॉलमध्ये. या ओव्हरमधील चौथा बॉल घेऊन राहुल गोलंदाजी मार्कवरती. हलक्या शतकाने खेळला होता. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं. तडम्यांमध्ये शतक तरीकेने आहेत. एकदा मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 58. विजयासाठी आता 9 धावांची गरज येणाऱ्या 14 बॉलमध्ये 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. राहुलने या ओव्हरमध्ये रन्स खर्च केलेल्या नाहीयेत. रोहनच्या पावलावरती पाऊल ठेवून चालत असताना या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये कामगिरी चांगली राहिली. खाली राहिला होता बॉल, बाउन्स झालेला नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेगला शतक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. 59 स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. रवींद्र आपल्या अर्धशतकापासून 8 धावा दूर आहेत. 42 वरती केलं असताना आणि विजयासाठी देखील 8 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. शेवटच्या बॉलला रिस्पेक्ट त्या ठिकाणी दिले. एक्स्ट्रा कव्हरमध्ये शतक फार वेगाने येत आहेत. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं डिप्रेशन मध्ये आहे सिद्धू आणि इथे 2 धावा मिळतील या बॉलवरती. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपला. 61 धाव फलकावरती पाहायला मिळतात. आता विजयासाठी समीकरण उरले 12 बॉल आणि 6ची गरज. यासाठी 6 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सिद्धार्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग चांगली केली होती सिद्धार्थने. आता गोलंदाजीमध्ये कसं लागणार आहे, कसोटी असणार आहे. कारण 12 बॉलमध्ये 6 रन्स डिफेंड करायचे आणि 2 समोर सेट फलंदाज क्रीजवरती उभे आहेत. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती स्लॅश करण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल गॅपमध्ये जातोय. शतक त्या ठिकाणी येत आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 धावा मिळतील या बॉलवरती. 63 धावा फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता विजयासाठी 4 धावांची गरज आणि रवींद्र आपल्या अर्धशतकापासून 6 धावा दूर. येथे मॅच विन करू शकतात या बॉलवरती. षटकार जर आला तर अर्धशतक देखील पूर्ण होईल आणि सामना देखील जिंकतील. दुसरा बॉल या ओव्हरमधील. इथे नक्कीच हा फटका फाईन लेगला क्लिअर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि मॅच विन करत असताना शेवटच्या बॉल वरती या ठिकाणी चौकार येत असताना पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. आई कुर्लाई सफाले अँड हार्ड लक DCC डोंगरी. 67 धावा उभारल्या होत्या, परंतु दुसरं षटक जे राहिलं विचार देखील केला नव्हता की असं घडेल आणि 7 विकेट्सने एक मोठा विजय आई कुर्लाई सफाले टीमने मिळवलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम आई कुर्लाई सफाले. मॅच समरी आपण पाहतोय. स्वप्नीलच्या बॅटमधून 29 धावा आपण पाहिल्या.